सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेला आता सुरुवात झालेली आहे। काल तैलाभिषेकाचा सोहळा झाल्यानंतर आज सर्वांना जी उत्सुकता लागलेली आहे ती अक्षता सोहळ्याची। आपण बघू शकता मी सध्या उभा आहे सोलापूर मधील हिरेहाबू वाड्याच्या समोर आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर जे मानाचे 2 नंदी ध्वज आहेत त्यांची आज सुद्धा विधिवत पूजा या ठिकाणी केली जाणार आहे। आणि आपण बघू शकता की सुरुवातीपासूनच इकडे अतिशय उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। या ठिकाणी आपण जर बघितलं तर सोलापूरचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी झालेलं आहे। खरं तर हा उत्सव म्हणजे सोलापूरकरांसाठी दिवाळी, पाडवा, दसऱ्याचा महोत्सव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। आपल्या सोबत खासदार या ठिकाणी आलेले आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। आपाजी काय सांगाल, आज आनंदाचा उत्सव आहे, अक्षता सोहळा आहे, कशा पद्धतीच्या शुभेच्छा तुम्ही देताय, काय सांगाल? संपूर्ण सोलापूर जिल्हावासियांना या मकर संक्रमण निमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांना आपल्या माध्यमातून तिळगुळ गोड गोड बोला असेही सुद्धा मी निवेदन करतोय आणि सिद्धरामेश्वरच्या चरणी प्रार्थना करतोय की सिद्धरामेश्वरा संपूर्ण सोलापूर जिल्हा नव्हे महाराष्ट्र आणि भारतासह सगळ्यांना सुख शांती समृद्धी हो असे मी नम्रपणे प्रार्थना करतोय। सर्वांना शुभेच्छा। नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी खासदारांनी सुद्धा या सोहळ्याच्या शुभेच्छा ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत आणि अवघ्या काही वेळानंतर अतिशय वाजत गाजत 7ही नंदी ध्वजांची मिरवणूक जी आहे ती या हिरेहाबू वाड्यापासून सिद्धरामेश्वरांच्या मंदिर जे आहे त्या ठिकाणी निघल आणि एकूणच मोठ्या संख्येनं हजारो लाखोंच्या संख्येनं सिद्धरामेश्वरांचे जे भक्त आहेत ते या यात्रेमध्ये सहभागी होतील। आणि दुपारच्या वेळेस आपण जर बघितलं तर सिद्धरामेश्वरांच्या योगदंडासोबत कुंभार कन्येचा जो विवाह सोहळा आहे तो संमती कट्ट्यावरती आपल्याला पाहायला मिळेल। आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकता की कशा पद्धतीची वेगवेगळी रांगोळी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। अतिशय मनमोहक अशा पद्धतीची रांगोळी या ठिकाणी काढलेला आहे आणि एकूणच इथून हिरेहाबू वाड्यापासून आपण जर बघितलं तर सिद्धरामेश्वरांच्या मंदिरापर्यंत अशा विविध प्रकारच्या रांगोळ्या सोलापूर वासियांकडून काढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आणि एकूणच आता सोलापूरकर जे आहेत ते या सोहळ्याचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।